बँकिंग, कारण 1991 ला प्रायव्हेटायझेशन वाला पाठवला होता. ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन हे आपण 3 महत्वाचे सिम्बॉल पाहिलेले. ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण, जागतिकीकरण, जगामध्ये सगळ्या गोष्टी पसरल्या पाहिजे, जागतिकीकरण. प्रायव्हेटायझेशन म्हणजे प्रायव्हेट कंपन्या भारतामध्ये आणा. लिबरलायझेशन म्हणजे लोकांना लायसन देऊन टाका, वेगवेगळे धंदे चालू करण्यासाठी लायसन देऊन टाका. ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि लिबरलायझेशन, त्याला मला वाटतं म्हणतात LPG. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. हा, तर आता इथं जर आपण पाहिलं, भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरची बँकिंग वेगळी केली, भारत स्वतंत्र झाल्यानंतर एकंदरीत 1991 पर्यंतची बँकिंग वेगळी केली, आणि थोडं पुढे जाऊन पाहिलं आपण तर इकडे 1991 पासून पुढची बँकिंग वेगळी केली. सर खूप फास्ट होत आहे, थोडं कमी करा. नाही होणार देविका, कारण ही रिव्हिजन आहे. तुम्हाला शांततेत शिकायचं तर मी खूप शांततेत पण शिकवतो बरं का. मी 22 लेक्चर, 23 लेक्चर, 24 लेक्चर घेतो बँकिंग, एकदम शांततेत. भारत स्वातंत्र्य कधी झाला, त्याच्या अगोदरची बँकिंग कशी होती, भारतात पहिली बँक कोणती आली, काय आलं, हे एकदम डिटेल मध्ये सांगतो. हा, सुमेश विद्यापीठ 2.0 चालू होणार आहे 7 मे पासून. त्याच्यामध्ये या गोष्टी एकदम 22-24 लेक्चर मध्ये शिका ना शांततेत. एका दिवशी एकच चॅप्टर एकदम शांततेत. बघा आता इकडे, मग सगळ्यात पहिली भारतामध्ये बँक आली, एक मुद्दा कानावर पडा. सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये बँक आली बँक ऑफ हिंदुस्तान. आणि बँक ऑफ हिंदुस्तान 1770 साली भारतामध्ये आली. 1770 पासून 1832 पर्यंतचा मुद्दा आहे. 1770 पासून 1832 ला ही बँक बंद पडली. भारतातली पहिली बँक ऑफ हिंदुस्तान जी 1770 ला आली, ती 1832 ला बंद पडली. पण या दरम्यान भारतामध्ये भरपूर साऱ्या बँका ओपन झाल्या. त्यामध्ये बँक ऑफ बेंगॉल एक होती, बँक ऑफ मद्रास एक होती, बँक ऑफ बॉम्बे एक होती. बँक ऑफ बेंगॉल, बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास, या 3 बँका त्या दरम्यान आल्या होत्या. या 3 बँका याच्यासाठी महत्वाच्या, कारण या 3 बँका नंतर मर्ज झाल्या. 1921 ला इम्पेरियल बँक ऑफ इंडिया तयार झाली. या 3 बँका एकत्र आल्या आणि इम्पेरियल बँक ऑफ इंडिया तयार झाली. आणि इम्पेरियल बँक ऑफ इंडियाची 1955 ला स्टेट बँक ऑफ इंडिया तयार झाली. स्टील आजही जी भारतामध्ये आहे, स्टील आजही ती भारतामध्ये आहे. म्हणून हिला भारतातली ओल्डेस्ट बँक म्हणतात. हिला भारतातली काय म्हणतात? ओल्डेस्ट बँक म्हणतात भारतातली ही वाली आहे. जवळपास या दरम्यान या 60-62 वर्षामध्ये 600 पेक्षा जास्त बँका भारतामध्ये आल्या होत्या. त्यातल्या बँक ऑफ बेंगॉल, बॉम्बे, मद्रास ह्या म्हणजे ओल्डेस्ट बँक. याच्यामुळे म्हणतं SBI, कारण हिस्ट्री 1806 पासून, हिस्ट्री 1806 पासून आहे. तर हा वाला एक मुद्दा मला माहित असला पाहिजे. थोडस मी पुढे गेलो सर इकडं, हा वाला मुद्दा मी तुम्हाला सांगितला. बँक ऑफ बेंगॉल, बॉम्बे, मद्रास वाला मुद्दा सांगितला. इम्पेरियल बँक ऑफ इंडिया वाला मुद्दा सांगितला. इम्पेरियल बँक ऑफ इंडियाची स्टेट बँक ऑफ इंडिया हे पण झालं सांगितलं. त्याच दरम्यान आलेल्या काही मोठ्या बँका ज्या स्टील भारतामध्ये आहे, त्यातली येते अलाहाबाद बँक, जी सध्या इंडियन बँक मध्ये मर्ज झालेली आहे. लगेच आठवत पाहिजे, अलाहाबाद बँक इंडियन बँक मध्ये मर्ज झालेली आहे. पंजाब नॅशनल बँक स्टील भारतामध्ये आहे. बँक ऑफ इंडिया स्टील भारतामध्ये आहे, 1906 आलेली आहे. बँक ऑफ बरोडा 1905 आलेली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया 1911 आलेली आहे. या भारतामध्ये अजूनही बँक आहे, यातली फक्त ही इंडियन बँक मध्ये मर्ज झाली. ऑल इंडियन बँक मध्ये मर्ज झाली. सोबत त्यावेळेस सगळ्या बँका फेल होण्यामागचे रिझन काय? त्यावेळात खूप जास्त बँका फेल व्हायच्या, कारण फ्रॉड खूप जास्त होत होता. लॅक ऑफ मशीन आणि टेक्नॉलॉजी होते, प्रॉपर मॅनेजमेंट स्किल नव्हती, लॅक ऑफ फॅसिलिटी, चांगल्या फॅसिलिटी नव्हत्या, ह्युमन एरर खूप जास्त व्हायचे. म्हणून बँका त्या काळामध्ये खूप जास्त बंद पडायच्या. मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा आला सर, हे झालं भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर. भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आता, भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला जर भारताची डेव्हलपमेंट करायची तर ग्रामीण भागाची डेव्हलपमेंट करावं लागेल. आणि ग्रामीण भागाची डेव्हलपमेंट करायची तर बँकिंग प्रणाली ग्रामीण भागामध्ये जावं लागेल. मग आरबीआयने बँकांना सांगितलं, गव्हर्नमेंटने आरबीआय सांगितलं, पण कुणीच ऐकलं नाही. मग सगळ्यात पहिली स्टेप उचलली नॅशनलायझेशन. कारण बँका काय ऐकत नव्हत्या, बँका प्रायव्हेट होत्या, बँकाला ग्रामीण भागामध्ये काहीही प्रॉफिट दिसत नव्हता. म्हणून झालं नॅशनलायझेशन. आणि नॅशनलायझेशन आतापर्यंत भारतामध्ये 4 टप्प्यात झालेलं आहे. हे तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. 1949 ला नॅशनलायझेशन झालं, 1959 ला झालं, 1969 ला झालं आणि 1980 ला पण नॅशनलायझेशन झालं. 1949 ला जर विचार केला आपण तर एकंदरीत AC 16 वर 16 कर बरं, 16 सुद्धा नाही तर टर्बो मोडवर कर, लय जास्त गरम होत आहे. 1949 ला पाहिलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नॅशनलायझेशन झालं. 1959 ला SBIच्या 7 सबसिडरीजचं नॅशनलायझेशन झालं, SBIच्या 7 वेगवेगळ्या सबसिडरीजचं. 1969 ला भारतातल्या 16 बँकांचं नॅशनलायझेशन झालं, 16 बँकांचं. आणि इकडे 1980 ला अजून जर आपण पाहिलं 14 बँका आणि 6 बँकांचं, 14 बँकांचं. इथं 14 बँकांचं नॅशनलायझेशन झालं आणि इथं 6 बँकांचं नॅशनलायझेशन झालं.
या 4 फेज मध्ये नॅशनलायझेशन झाली. या 4 फेज मध्ये नॅशनलायझेशन झालेले. आरबीआय, एसबीआयच्या सबसिडरीज 14 बँक आणि 6 बँक एवढ्या वेळेस नॅशनलायझेशन झालं. मग आता सर हे नॅशनलायझेशन झाल्यानंतर नॅशनलायझेशन म्हणजे काय? जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये गव्हर्नमेंटने 50% जास्त शेअर्स बाय करणे म्हणजे प्रोसेस ऑफ नॅशनलायझेशन. कोणत्याही एखाद्या संस्थेमध्ये 50% जास्त शेअर्स विकत घेणे म्हणजे प्रोसेस ऑफ नॅशनलायझेशन. प्रोसेस ऑफ नॅशनलायझेशन. मग बघा या 14 बँका, या 6 बँका, एसबीआयच्या सबसिडरीज, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या सगळ्या नॅशनलाइज झाल्या. या सगळ्या नॅशनलाइज झालेल्या बँका मी तुम्हाला दाखवले 1969, 1980. एसबीआयच्या 7 सबसिडरीज पण त्या केसमध्ये 1959 ला नॅशनलाइज झाल्या होत्या. म्हणून 49, 59, 69 आणि आपण 1980 पाहिजे. पुन्हा एकदा सांगा नॅशनलायझेशन. कोणती एखादी संस्था मध्ये, कोणत्याही एखाद्या संस्थेमध्ये 50% जास्त शेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बाय करणे म्हणजे म्हणतात नॅशनलायझेशन होणे. कोणत्याही संस्थेमध्ये 50% जास्त शेअर्स गव्हर्नमेंटचे असतात त्याला नॅशनलाइज इन्स्टिट्यूट असे म्हणतात. इंटरव्ह्यूला विचारतात. हवाला पाठ फक्त तुम्ही एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहू नका. हवाला पाठ तुम्ही इंटरव्ह्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा पाहायचा आहे. इंटरव्ह्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा पाहायचा आहे. थोडं लगेच पुढे जाऊया. नॅशनलायझेशन वाला मुद्दा मी तुम्हाला सांगितला. एसबीआयच्या सबसिडरीज वगैरे सगळं. आता एसबीआयच्या 7 ज्या सबसिडरीज होत्या, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, सौराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंदोर, त्याच्यानंतर इकडे स्टेट बँक ऑफ मैसूर वगैरे, बिकानेर, जयपूर, पटियाला, या सगळ्या नंतर मर्ज झालेले सगळ्या आता एसबीआय मध्ये गेलेले. सगळ्या आता एसबीआय मध्ये गेलेले. मर्जिंग का बरं होते? मर्जिंग का बरं होते? मर्जिंग होण्यामागचं सगळ्यात महत्वाचं रिझन, कारण या सगळ्या बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंडर येतात. या सगळ्या बँका गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे. असं कधीच होणार नाही बरं का प्रायव्हेट सेक्टर मधली बँक गव्हर्नमेंट मध्ये मर्ज झाली किंवा गव्हर्नमेंटची बँक प्रायव्हेट सेक्टर मध्ये मर्ज झाली. एक तर 2 प्रायव्हेट बँकांची मर्जिंग होईल, एक तर 2 गव्हर्नमेंट बँकांची मर्जिंग होईल. मग यांची ओनरशिप गव्हर्नमेंटकडे. एखादी बँक लॉस मध्ये जात असेल, एखादी बँक प्रॉफिट मध्ये जात असेल तर लॉस मेकिंग बँकला कधी प्रॉफिट मेकिंग बँक मध्ये मर्ज केलं जातं. म्हणजे ती बँक उद्या बंद पडणार. म्हणजे ती बँक उद्या मर्ज बंद पडणार नाही. व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन मर्जिंग अँड अमलगमेशन? सुयशचं म्हणणं आहे. सुमेश, मर्जिंग म्हणजे एक छोटी संस्था मोठ्या संस्थेमध्ये जाणे त्याला म्हणतात प्रोसेस ऑफ मर्जिंग. सगळं काही मोठ्या संस्थेचं असतं. जसं मी सांगितलं विजया बँक आणि देना बँक बँक ऑफ बरोडा मध्ये गेल्या, मर्जिंग झालं, सगळं बँक ऑफ बरोडाच आहे. अमलगमेशन म्हणजे काय? अमलगमेशन म्हणजे 2 संस्था एकत्र येऊन तिसरी संस्था चालू होणे. प्रोसेस ऑफ अमलगमेशन. प्रोसेस ऑफ अमलगमेशन. सध्या ग्रामीण बँकांचं अमलगमेशन झालेलं आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण बँक आणि विदर्भ ग्रामीण बँक एकत्र आले आणि आता महाराष्ट्र राज्य ग्रामीण बँक तयार झाली. नवीन बँक तयार झाली महाराष्ट्र ग्रामीण बँक. विदर्भ कोकण ग्रामीण बँक एकत्र आल्या आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण बँक तयार झाली. याला म्हणतात अमलगमेशन. अमलगमेशन. मग सर आता ही मर्जिंग झाली, बँकांची मर्जिंग झाली आणि बँकांची मर्जिंग झाल्यानंतर जर आपण पाहिलं, आता रिसेंटली आपण पाहतो ह्या पद्धतीने मर्जिंग झालेली. मी मर्जिंगला इथं लक्षात ठेवतो. बघा काही मर्जिंग एसबीआयच्या सगळ्या सबसिडरीज प्लस भारतीय महिला बँक स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मर्ज झाल्या. त्याच्यानंतर मी थोडस पुढे गेलो. विजया बँक प्लस देना बँक सर मर्ज झाल्या बँक ऑफ बरोडा मध्ये. आणि आपली जी ट्रिक आहे ऑल इंडियन अँड युनायटेड नेशन ऑपरेट कॅमेरा इन संध्याकाळी आणि टेक फोटो पंजाब ओबीसी. टेक फोटो याच्यामुळे तुम्ही कधीच कन्फ्युज होणार नाही. पंजाब ओबीसी. आता इकडे गेलो मी. इकडे ऑल इंडियन अलाहाबाद बँक आणि इंडियन बँक मध्ये झाली. अँड युनायटेड नेशन ऑपरेट. अँड म्हणजे इथं आंध्रा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि कॉर्पोरेशन बँक. कॅमेरा इन संध्याकाळी कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक. पंजाब ओबीसी, पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया. याच्या पलीकडे भारतामध्ये मर्जिंगच नाही. याच्या पलीकडे भारतामध्ये मर्जिंग नाही. हीच मर्जिंग झालेली. एसबीआयच्या सबसिडरीज भारतीय महिला बँक एसबीआय मध्ये गेल्या. विजया बँक देना बँक बँक ऑफ बरोडा मध्ये गेली. ऑल इंडियन अँड युनायटेड नेशन ऑपरेट कॅमेरा अलाहाबाद बँक आणि इंडियन बँक वर झाली. आंध्रा युनियन कॉर्पोरेशन बँक वर झाली. कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक वर झाली. पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया वर झाली. मर झाल्यानंतर इथं पंजाब नॅशनल बँक शिल्लक राहिली, इथं कॅनरा बँक शिल्लक राहिली, इथं युनियन बँक ऑफ इंडिया शिल्लक राहिली, इथं इंडियन बँक शिल्लक राहिली, इथं बँक ऑफ बरोडा राहिली, इथं एसबीआय राहिली. याच्या पलीकडे काही प्रॉब्लेम नाही. याच्या पलीकडे म्हणजे माझी कन्सेप्ट मर्जिंगवर प्रश्न आला उत्तर आलंच पाहिजे. मर्जिंगवर प्रश्न आला उत्तर आलंच पाहिजे.
लक्षात घ्या. पुढे सर मर्जिंग वाला पार्ट लगेच 0 सेकंदाला क्लिअर केला. याच्या पलीकडे कोणतीच मर्जिंग नाही. ही सगळी मर्जिंग मी दिली. पुढे पुढे ही ट्रिक पण झाली. आता काही अशा बँका ज्या आजपर्यंत कधीच मर्ज झाल्या, खूप छान रिव्हिजन होती. त्यासाठीचे हे समर व्हॅकेशन त्यासाठीचे की माझे पोरं जे आहेत ते मागं पडता कामा नये. माझं एकमेव ध्येय पाहिजे, एकमेव ध्येय या महाराष्ट्रातून होणारा ईच अँड एव्हरी विद्यार्थी माझ्या हाताखालून गेला पाहिजे. महाराष्ट्रात सिलेक्ट झालेला ईच अँड एव्हरी विद्यार्थी आपल्या हाताखालून गेलाच पाहिजे. त्याला पर्याय नाही राहिला पाहिजे. हॅमरिंग होते. पुढचा मुद्दा लक्षात घ्या. पुढचा मुद्दा इकडे जर गेलो मी तर मग आता इकडे 6 बँका आहे ज्या रिमेन्स आतापर्यंत कधीच मर्जिंग झाली नाही. इंडियन ओव्हरसीज बँक असेल, युको बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, पंजाब अँड सिंध बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, या बँकांची कधीच मर्जिंग झाली नाही. पण ह्याच बँका भारतातल्या सगळ्यात छोट्या गव्हर्नमेंटच्या बँका आहेत. ह्याच बँका भारतातल्या सगळ्यात छोट्या गव्हर्नमेंटच्या बँका यांची कधी मर्जिंग झाली नाही. सगळ्यात छोट्या गव्हर्नमेंटच्या बँका आहेत. मी तुम्हाला आता डिफरन्स सांगितला. व्हॉट इज द बेसिक डिफरन्स. एक्झाम इंटरव्ह्यू विचारतात पटकन 100 मार्क पडतात की इंटरव्ह्यूला. 100 मार्कच इंटरव्ह्यू असतो. तुम्ही हलक्यात घेऊ नका इंटरव्ह्यूला. 100 मार्कच इंटरव्ह्यू असतो. आणि एखाद्या पोरांचं हे प्रॉपर सांगितलं तुम्हाला विचारतात. आणि मी तुम्हाला तो सचिन मुळेचा एक इंटरव्ह्यू दाखवला. त्याने सांगितलं होतं सर ग्रामीण बँकाचं मर्जिंग झालं. सॉरी सर अमल कमिशन झालं. लगेच पुढचा प्रश्न मग काय फरक आहे अमल कमिशन आणि मर्जिंग मधला. त्याला तेच सांगायचं होतं. लगेच मर्जिंग म्हणजे मी तुम्हाला सांगितली छोटी संस्था मोठ्या संस्थेमध्ये मोठी संस्था राहणे. बघा बी नावाची संस्था ए संस्थेत गेली, ए संस्था राहिली, बी त्याच्यात मर्ज झाली, याला म्हणतात मर्जिंग. आणि अमलगमेशन म्हणजे 2 संस्था एकत्र येऊन तिसरी संस्था चालू होणे. कंपनी एक्स आणि कंपनी वाय एकत्र येऊन कंपनी झेड तयार झाली. 2 संस्था एकत्र येऊन तिसरी संस्था तयार होणे याला म्हणतात अमलगमेशन. आणि याला म्हणतात मर्जर. लक्षात येते का. पुढे आता बघा इकडे गेलो. भारतातली सगळ्यात छोटी बँक कोणती. भारतातली सगळ्यात छोटी बँक आहे पंजाब अँड सिंध बँक. 2 नंबरची छोटी बँक. भारतामध्ये 12 गव्हर्नमेंटच्या बँक आहे. 12 गव्हर्नमेंटच्या बँकांमधली सगळ्यात छोटी बँक पंजाब अँड सिंध बँक. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं 2 नंबर छोटी बँक ही बँक ऑफ महाराष्ट्र. भारतातली सगळ्यात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि नंतरची पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बरोडा. पण मी जर पाहिलं आता ह्या 12 बँकांमध्ये कॉमन काय. ह्या 12 बँकांमध्ये कॉमन आहे. या 12 बँकांमध्ये 50% पेक्षा जास्त शेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे. हेच कॉमन आहे. ह्या 12 बँकांमध्ये 50% पेक्षा जास्त शेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे हे कॉमन आहे. मग जर हे कॉमन आहे तर ह्या 12 बँकांपैकी 11 नॅशनलाइज बँक आहे आणि 12 पब्लिक सेक्टर बँक आहे. कारण एसबीआयचं कधीही नॅशनलायझेशन झालेलं नाहीये. एसबीआय ही नॅशनलाइज बँक नाहीये. एसबीआय ही फक्त पब्लिक सेक्टर बँक आहे. बाकीच्या 11 बँका ह्या नॅशनलाइज प्लस पब्लिक सेक्टर आहे. म्हणजेच प्रत्येक पब्लिक सेक्टर बँक प्रत्येक नॅशनलाइज बँक ही पब्लिक सेक्टर बँक असते. पण प्रत्येक पब्लिक सेक्टर बँक ही नॅशनलाइजच असावी असं काही नाही. स्थापनेपासूनच ती गव्हर्नमेंटची असू शकते. बर सर हा वाला एक मुद्दा मला लक्षात आलेला आहे. त्याच्यानंतर मी थोडंसं पुढे गेलो. आता काही बँकांमधले शेअर्स काढून घ्यायचे. काही बँकांमध्ये ज्याच्यामध्ये 75% पेक्षा जास्त शेअर्स आहेत ते शेअर्स काढून घ्यायचे. मग त्या बँका कोणकोणत्या आहेत. ह्या इकडल्या त्या 5 बँका आहे बघा. या खालच्या 5 बँका सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब अँड सिंध बँक. CPIU आपण पाहतो. CPIU म्हणजे फक्त याच्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र नव्हती. बाकी सेंट्रल बँक ऑफ इंडिया होती, पंजाब अँड सिंध बँक होती, त्याच्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक होती आणि त्याच्यानंतर तुमची युको बँक होती. भारतामध्ये सगळ्यात जास्त शेअर्स असणारी बँक गव्हर्नमेंटचे शेअर्स असणारी बँक पंजाब अँड सिंध बँक आहे. जिच्यामध्ये गव्हर्नमेंटचे शेअर सगळ्यात जास्त ती सगळ्यात छोटी बँक. भारतामध्ये सगळ्यात कमी गव्हर्नमेंटचे शेअर्स असणारी बँक एसबीआय आहे आणि ती भारतातली सगळ्यात मोठी बँक आहे. एसबीआयचं हे बघा शुभम हेच गोळ होतो. 1959 एसबीआयचं नॅशनलायझेशन झालं ना. त्याला एसबीआयच्या सबसिडरीचं नॅशनलायझेशन झालं. एसबीआयचं नॅशनलायझेशन झालं. एसबीआयच्या सबसिडरीज नॅशनलाइज झाल्या आणि नंतर ते एसबीआय मध्ये मर्ज झाल्या. एसबीआय 1955च्या स्थापनेपासूनच गव्हर्नमेंटची आणि नंतर मग आपण याची ट्रिक बनवली होती IMCPU. आय म्हणजे तुमची इकडली इंडियन ओव्हरसीज बँक, एम म्हणजे महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंध बँक आणि युको बँक. या 5 बँका ज्याच्यामध्ये 75% पेक्षा जास्त शेअर्स आहे. गव्हर्नमेंटचं टार्गेट यांना 75च्या खाली आणायचं. गव्हर्नमेंटचं टार्गेट यांना 75च्या खाली आणायचं. मग आता बघा त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहिला की बाबांनो ऍटलिस्ट 25% ब्रांचेस नवीन ज्या काही ब्रांचेस आहे ऍटलिस्ट 25% ब्रांचेस या
ग्रामीण भागामध्ये ओपन केल्या पाहिजे. हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये टोटल ब्रांचेसच्या ऍटलीस्ट 25% तरी ब्रांचेस या ग्रामीण भागामध्ये ओपन करणं गरजेचं आहे म्हणजे आहे. सर युको बँकचं हेडक्वार्टर सांगा ना. युको बँक आता आपली इकडे आहे यू कोलकाता हेडक्वार्टर कोलकाता युको बँक कोलकाता. हा इकडे गेलो मी थोडस. सर टोटल इकडे 25% न्यू बँकिंगच्या आउटलेट सपोज आता येस बँक 1000 ब्रांचेस ओपन केल्या त्यातल्या 250 ब्रांचेस ग्रामीण भागात ओपन करावं लागेल. प्रायव्हेट सेक्टर बँकांना 25%, स्मॉल फायनान्स बँकांना 25%, पेमेंट बँकांना 25%, फॉरेन बँकांना काही लिमिट नाही. तुम्ही जेवढ्या ब्रांचेस ओपन करशाल त्याच्या 25% ब्रांचेस अनबँक एरियामध्ये अशा एरियामधली जिथली लोकसंख्या 10,000च्या आत आहे. जिथली लोकसंख्या 10,000च्या आत आहे. सर ऑल अबाउट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सोबत आपण पाहिलं सध्या 26वे गव्हर्नर संजय मल्होत्रा आहेत. 25वे गव्हर्नर हे शक्तिकांत दास होते. त्याच्यानंतर 15वे गव्हर्नर डॉक्टर मनमोहन सिंग म्हणून होते. डॉक्टर मनमोहन सिंग हे पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होते. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे गेलो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बद्दल. 1 जानेवारी 1949 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नॅशनलायझेशन करता आलं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नॅशनलायझेशन करता आलं. सगळ्यात जास्त काम केलेले गव्हर्नर डॉक्टर बेनेगर रामारॉय होते. तर 2 नंबर काम केलेले गव्हर्नर हे टेलर आहे. 3 नंबर सी डी देशमुख यांनी काम केलेलं आहे. तर 4 नंबर आर्यन मल्होत्रा यांनी सगळ्यात जास्त काम केलेलं आहे. सॉरी 2 नंबरला शक्तिकांत दास यांनी काम केलं. सगळ्यात जास्त काम शक्तिकांत दास यांनी केलं 2 नंबरला. 3 नंबरला जर तुम्ही पाहिलं तर सी डी देशमुख आणि टेलर आहे. मग सी डी देशमुख आणि आर्यन मल्होत्रा 4 नंबरला. आर्यन मल्होत्रा 4 नंबरला. सगळ्यात कमी काम केलेलं गव्हर्नर अमिताभ घोष म्हणून आहे. हा मला एक मुद्दा माहित असला पाहिजे. सीडी देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. सीडी देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या लोगोवर पाम ट्री आणि रॉयल बेंगॉल टायगर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या लोगोवर पाम ट्री आणि रॉयल बेंगॉल टायगर आहे. सोबत जर मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बद्दल अजून पाहिलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंतर्गत 5 वेगवेगळ्या सबसिडीज येतात. एक येते DICGC डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाइड सर्व्हिसेस, रेबिट म्हणून येते, रेबिट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नावाची, आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इनोव्हेशन हब म्हणून येते, इनोव्हेशन हब. DICGC अंतर्गत 5 लाख रुपयापर्यंतचा तुमचा इन्शुरन्स असतो पैशाचा. भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडच्या अंतर्गत मैसुरी, सालबोनी, देवास, नाशिक इथं नोटा मिंट होतात. तर इकडं मुंबई, नोएडा, कोलकाता, हैदराबाद इथं कॉईन मिंट केले जातात. सगळ्यात मोठी नोट आपण 10,000 रुपयाची प्रिंट करू शकतो. तर सगळ्यात मोठा कॉईन आपण 1,000 रुपयाचा प्रिंट करू शकतो. आतापर्यंत डिमॉनिटायझेशन 1946 ला झालेलं आहे, 1978 ला झालेलं आहे आणि 2016 ला झालेलं आहे. 9 नोव्हेंबर 2016, 8 नोव्हेंबर 2016 एवढे डिमॉनिटायझेशन झालेलं आहे. तर इथं 1000 रुपयाची आणि 10,000 रुपयाची नोट बंद केली होती. इथं 1000 रुपये 5,000 रुपयाची नोट बंद केली होती. इथं 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद केल्या होत्या. 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद केल्या होत्या. हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बद्दल माहिती असलं पाहिजे. सध्याच्या घडीला सगळ्यात मोठी नोट 2,000 रुपयाची आहे, जी लीगल टेंडर मध्ये स्टील आजही आहे. 19 वेगवेगळ्या ऑफिसेस मध्ये आपण रिप्लेस करू शकतो. सगळ्यात मोठा कॉईन सध्याच्या घडीला 20 रुपयाचा आहे. सगळ्यात मोठा कॉईन सध्याच्या घडीला 20 रुपयाचा आहे. हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बद्दल बऱ्यापैकी मला माहित असलं पाहिजे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय आणि कशा पद्धतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काम करते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काम करते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये पाहिजे 21 मेंबर असतात. एक असतो गव्हर्नर, 4 डेप्युटी गव्हर्नर, 10 मेंबर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अपॉइंट केले, 4 मेंबर लोकल बोर्डचे डायरेक्टर आणि 2 मेंबर फायनान्स मिनिस्टर होते. लोकल बोर्ड कुठे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 4 ठिकाणी. वरती गेलो तर दिल्लीला आहे, इकडे आलो तर मुंबईला आहे, तिकडे गेलो तर कोलकाताला, खाली गेलो तर चेन्नईला. मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये 6 मेंबर असतात. 3 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे, 3 गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे. त्यांचा हेड असतो जे काही आपले गव्हर्नर असेल ते. टेलर हा ब्रिटिश होता. ब्रिटिश. सर तुम्ही रेग्युलर लेक्चर मध्ये पण एवढे फास्ट शिकवतात. बाळांनो मी पुन्हा म्हणतो, रिव्हिजन चालू आहे. भारी हॅमरिंग होते. हो हॅमरिंग चालू आहे. हे
कृपया कधी पाठ होईल अँग्लो इंडियन मीन्स सांगतो, अँग्लो इंडियन मीन्स सांगतो. हा टीचिंग मी अशी करत नाही, खूप शांततेत टीचिंग असते. एक एक मुद्दा मी प्रॉपर शिकवत असतो. हा हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मेंबर आहे, बोर्ड ऑफ मेंबर. लक्षात आहे का? त्यांनी कोणतरी अँग्लो इंडियन्स विचारलं. अँग्लो इंडियन्स काय असतं माहिती का? जेव्हा भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर ब्रिटिश भारतात राहत होते आणि ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये राहत होती तेव्हाचा मुद्दा असा होता ना की बाबांनो काही ब्रिटिश भारतातल्या स्त्रियांसोबत लग्न करायचे. मग एक ब्रिटिश व्यक्ती आणि भारतीय स्त्री यांच्यापासून जन्माला आलेला अपत्य म्हणजे अँग्लो इंडियन्स, ज्याची आई आणि बाप ब्रिटिश आणि इंडियन आहे. म्हणजे वाईस वर्षा पण असू शकतं, पण नॉर्मली व्हाईस वर्षा होत नव्हत्या काळात एवढं मोठं, म्हणून मोस्टली असं असायचं ब्रिटिशांचे वडील आणि इंडियन स्त्री या दोघांचा अपत्य म्हणजे अँग्लो इंडियन. मुद्दा लक्षात येतोय का? ओ हा बॅचची फीस खूप जास्त आहे, कंटेंट पण त्या लेवलचं आहे, हमखास सिलेक्शन हा आपली एवढी रिव्हिजन आहे का? आरबीची कुंडलीच पाठ आहे, सगळी पाठ आहे. आता बघा जे मी सांगितलं ते सगळं पाठ ऐकलं बघा तुम्ही. हे बघा 1934 चा ऍक्ट मी तुम्हाला सांगितला, 1935 ची स्थापना सांगितली, कलकत्ताला हेडक्वार्टर सांगितलं, मुंबईला 1937 ला गेलं ते पण सांगितलं, नॅशनलायझेशन 1950 झालं ते पण सांगितलं, संजय मल्होत्रा सध्याचे गव्हर्नर ते पण सांगितलं, 26वे गव्हर्नर ते पण सांगितलं, गव्हर्नर, 4 डेप्युटी गव्हर्नर, 10 डायरेक्टर जे रिझर्व्ह गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आपण केले, 4 लोकल बोर्डचे डायरेक्टर, 2 फायनान्स मिनिस्टर मधले, किंवा लोकल बोर्ड कुठे ते पण मी तुम्हाला सांगितलं. सध्या संजय मल्होत्रा आणि मग त्याच्यानंतरचे हे संजय एक गव्हर्नर, 4 डेप्युटी गव्हर्नर, 10 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आपण केले, 4 लोकल बोर्डचे डायरेक्टर, 2 फायनान्स मिनिस्टर मधले. मग लोकल बोर्ड यामध्ये मी तुम्हाला सांगितलं नॉर्थला दिल्ली आहे, इकडं कोलकाता आहे, इकडं चेन्नई, तिकडं मुंबई. त्याच्यानंतर आपण पाहिलं 1919, 1920 हिल्टन यंग कमिशन ज्याला रॉयल कमिशन म्हणतात, 34 ऍक्ट 35 स्थापना, 5 कोटी पण पाहिलं, कलकत्ता पाहिलं, मुंबई पाहिलं, नॅशनलायझेशन पण पाहिलं, संजय मल्होत्रा 26वे गव्हर्नर होते हे पण पाहिलं. सगळ्यात जास्त काळ काम केलेले गव्हर्नर बद्दल आपण जर पाहिलं तर स्मिथ हे 2 नंबरला, त्याच्यानंतर सगळ्यात म्हणजे पहिला गव्हर्नर स्मिथ आहे, दुसरा टेलर होता, तिसरा सीडी देशमुख गव्हर्नर होता. सगळ्यात जास्त काळ काम केलेले गव्हर्नर डॉक्टर बेनेगर रामा रॉय आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं इकडं सगळ्यात कमी काम केलेले अमिताभ घोष म्हणून 15वे गव्हर्नर मनमोहन सिंग होते हे पण पाहिलं. हे पहिले गव्हर्नर जे भारताचे प्राईम मिनिस्टर पण होते. मग सगळ्यात जास्त काळ काम केलेले गव्हर्नरचे नाव पण मी तुम्हाला सांगितले, डॉक्टर बेनेगर रामा रॉय, शक्तिकांत दास, सीडी देशमुख आणि आर्यन मल्होत्रा. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे गेलो, तिकडं या आरबीआयची वेगवेगळ्या फंक्शन आहे, नोटा छापायचं काम करतं, बँकांना रेग्युलेट करण्याचं काम करतं, बाकीचे भरपूर काम आरबीआय करतं. या 5 सबसिडीज बद्दल पण मी माहिती सांगितली, DICGC काय, भारतीय रिझर्व्ह बँक काय, रेबिट काय, इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अलाइड सर्व्हिसेस काय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इनोव्हेशन हब काय. या 5च्या 5 सबसिडीज पण मी तुम्हाला इथं सांगितल्या. नोटा छापण्यासाठी कोणती सिस्टीम असते तर मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम असते, तर 200 कोटी रुपये छापायचे, ते 115 कोटीचं गोल्ड रिझर्व्ह आणि 85 करोडचं फॉरेन एक्सचेंज असलं पाहिजे. या नोटा आहे ते आपण रेग्युलर बॅचमध्ये पोकारले खूप डिटेलमध्ये इथं, आणि बाकीचं ह्या 5 सबसिडीज पण मी तुम्हाला सांगितलं. हे होतं ऑल अबाउट आरबीआय. सांगा याच्या पुढे ते आरबीआय आहे का?